लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतही नाराजी नाट्य। अमरावती लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्या समोरच्या अडचणी वाढलेल्या आहेत। अडसूळांविरोधात स्थानिक शिवसैनिक मातोश्रीवर दाखल झाले आहेत। आनंदराव अडसूळ आणि त्यांचे चिरंजीव अभिजित अडसूळ यांच्या विरोधात स्थानिक शिवसैनिकांनी थेट मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे नाराजी व्यक्त केली आहे। याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडून। उदय, का अधिक माहिती या संदर्भात? आता थोड्याच वेळापूर्वी मातोश्रीवरती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी अमरावती लोकसभा मतदारसंघातले जे स्थानिक शिवसेना आणि पदाधिकारी आहेत, शिवसैनिक आणि पदाधिकारी आहेत, ते सर्वजण आले होते। स्थानिक खासदार जे आनंदराव अडसूळ यांच्याबद्दल प्रचंड नाराजी होती या मतदारसंघात। त्यामुळे या आधीच्या महिनाभरापूर्वी मातोश्रीवरती बैठका झाल्या होत्या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात। त्यावेळी उद्धव ठाकरेंनी या संदर्भात कळवलं देखील होतं की आनंदराव अडसूळ फारसे मतदारसंघात फिरत नाहीये, त्याबद्दल प्रचंड नाराज आहे। त्यामुळे यावेळेला नवीन दुसरा उमेदवार द्यावा, त्या उमेदवाराचा आम्ही प्रचाराने काम करू असं स्थानिक शिवसैनिकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी सांगितलं होतं। मात्र उमेदवारी कायम ठेवण्यात आलेली आहे मातोश्रीवरनं। त्यामुळे काहीशे नाराज झालेले जे शिवसैनिक आहेत ते पुन्हा मातोश्रीवरती आलेले आहेत आणि त्यांचा पूर्ण ज्या नाराजी आणि तक्रारी ज्या आहेत उद्धव ठाकरे यांच्याकडे दिलेल्या आहेत। मात्र उद्धव ठाकरे यांनी आदेश दिलेला आहे की उमेदवार बदलता येणार नाही। त्यामुळे स्थानिक शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांना आश्वासन देखील दिलेलं आहे की आम्ही नाराज आहोत, मात्र पक्षनिष्ठा आम्ही कायम ठेवू आणि उद्धव ठाकरे यांनी आदेश दिल्याप्रमाणे पक्षाचं काम करू असं देखील सांगितलेलं आहे। पण एकूणच जर शिवसैनिकांच्या मनामध्ये आनंदराव अडसूळ यांच्याबद्दल तीव्र नाराजी असेल तर आनंदराव अडसूळ यांच्याबद्दल मतदारसंघामध्ये ज्या अडचणी आहेत त्या निश्चितच वाढलेल्या आहेत असं आपण म्हणू शकतो। निश्चित उदय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाचा सविस्तर माहिती करता। कटातटाचं राजकारण मात्र या सगळ्या प्रकरणानंतर समोर येताना पाहायला मिळत आहे। बीड मतदारसंघातून भाजपकडून प्रीतम मुंडे यांनी देखील उमेदवारी त्यांना देण्यात आलेली आहे। पण उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी प्रीतम मुंडे यांनी त्यांचे पिता गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेला नमस्कार करून आशीर्वाद घेतलेत। मागील निवडणुकीत घवघवीत मतांनी त्या विजयी झालेल्या होत्या।